रोहित शर्माने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या 2 कसोटी सामन्यात सलग 2 शतके केली. त्यातील वेस्ट इंडिज विरुद्ध नोव्हेंबर 2012 मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटी 199 धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी नाबाद 111 धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. 2 नोव्हेंबर 2013 रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 209 धावा करून आपले पहिले द्वितीय शतक पूर्ण केले. याच सामन्यात त्याने 16 षटकार मारले व एक सामान्य सर्वाधिक षटकार मारणारा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर 13 नोव्हेंबर 2014 मध्ये ईडन गार्डन, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रम 264 धावा करून त्याने जगातील सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने 1 ऑक्टोबर 2017 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यात एक सलामीची फलंदाजी म्हणून भारताकडून सर्वात जलद 4000 धावा पूर्ण केल्या. रोहितने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यामध्ये 3 द्वितीय शतके केली आणि T20 मध्ये 4 शतके केली.